हाय, नमस्ते. मोदक कसे तयार करायचे ते आज आपण शिकणार आहोत. 1 वाटी तांदळासाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यावं लागेल आणि रात्री हे तांदूळ भिजत घातल्यानंतर असे फुगतील. हे मिक्सरमधून काढून अगदी गंधासारखी पावडर पेस्ट आपण तयार करायची आहे. त्यानंतर 1 नारळाचा चव आपल्याला घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये जेवढ्यास तेवढी न घेता थोडीशी कमी साखर घालून वेलदोड्याची पूड आणि ड्रायफ्रूट्सचे तुकडे वगैरे घालून सारण तयार करावं लागेल. उकडीसाठीची पेस्ट ज्यावेळी तयार होईल त्यावेळी उकड कशी काढायची तेही आपण पाहणार आहोत. आणि सारण तयार झाल्यानंतर उकडीचे मोदक कसे बनवायचे याचं आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. आपली सारणाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. 1 नारळाचा चव आहे हा पूर्ण, आणि त्याच्यामध्ये आपण निम्म्यापेक्षा थोडी कमी साखर घालणार आहोत. त्याचबरोबर हे बारीक केलेले काजूचे तुकडे आहेत आणि याच्यामध्ये वेलदोड्याच्या पुडीच्या ऐवजी मी हापूस आंब्याचा रस घालणार आहे. याच्यामुळे आपल्याला सुंदर नैसर्गिक रंगसुद्धा सारणाला येईल आणि स्वादसुद्धा हापूस आंब्याचा त्याला सुंदरसा येईल. सगळ्या वस्तू आहेत त्या कोकणामध्ये उत्पादित होणाऱ्या आहेत. या सगळ्या नारळ तर कोकणामध्ये आपण पाहतोच, काजूसुद्धा कोकणातलाच आहे, हापूस आंबासुद्धा कोकणातलाच आहे. गणपतीचं स्वागत करण्यासाठी म्हणून ज्यावेळी हे मोदक केले जातात उकडीचे, तर त्यावेळी सगळ्या ज्या उपलब्ध वस्तू आहेत त्या वस्तू वापरून हे उकडीचे मोदक केले जातात. बघितलं आपण की नारळ, काजू आणि आंबा हा आहे. आणि तांदूळसुद्धा कोकणामध्ये तयार होतो. तर पारीचं जे आपण मिक्सचर बनवलेलं आहे, मिक्सरमधून मी हे काढलेलं आहे. मग अशी जे तांदूळ तुम्हाला सांगितले मी की 1 वाटी तांदळाला आपण 1.5 वाटी पाणी घेऊन ते रात्रभर भिजत घातले होते आणि त्याची सुंदर अशी एकसंध पेस्ट ही आपण बनवलेली आहे. ती नॉनस्टिक भांड्यामध्ये आपण त्याला उकड काढणार आहोत त्याची. तर ही उकड काढताना याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालावं लागेल. आणि हे उकड व्यवस्थित ती चांगली गोळा होऊन यावी, सुटून यावी म्हणून याच्यामध्ये 1 चमचाभर आपण साजूक तूप पण घालणार आहोत. आता हे पूर्ण गॅसवरती ठेवून आपण छान त्याची पारदर्शक होईल अशी उकड काढणार आहोत छानशी. तर ती उकड काढताना तुम्हाला कशा पद्धतीने काढायची हे आपण नंतर पाहणार आहोत. उकड काढताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की आपल्याला जरी वाटलं की याच्यामध्ये गुठळ्या होत आहेत की काय, तर या गुठळ्या बिलकुल होत नाहीत आणि तूप घातलेलं असल्यामुळे व्यवस्थित हा गोळा असा नॉनस्टिक भांड्यामध्ये व्यवस्थित मिळून येतो. एकसंध व्यवस्थित शिजला जाण्यासाठी हा गोळा तयार झाला की मग याला छानशी एक वाफ काढायची आहे. प्रमाण मात्र चुकवायचं नाही आहे. 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी. वाटताना वगैरे सुद्धा मिक्सरमधून काढताना वगैरे बिलकुल जास्त पाणी घालायचं नाही आहे. पाण्याचं प्रमाण तेवढंच ठेवायचं आहे तांदूळ भिजवताना आणि वाटताना वगैरे. आणि त्या प्रमाणामध्येच बरोबर हे तयार करून आता याला आपण 5 मिनटं आपण छानशी वाफ देऊया म्हणजे आपली उकड तयार होईल. काजूचे तुकडे, आंब्याचा रस, ओल्या नारळाचं चव आणि साखर सांगितलेल्या प्रमाणात आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि हे सारण आता आपण मोदकासाठीचं तयार करतोय. हे सारण खूप असं पातळसर असता कामा नये, थोडंसं कोरडं झालं पाहिजे. कारण की मोदकामध्ये भरल्यानंतर मोदक वाफवताना जास्त मग त्याला पाणी सुटल्यासारखं होतं जर सारण हे खूप ओलसर राहिलं तर. म्हणून थोडंसं कोरडं असलं पाहिजे. छान त्याला चटका देऊन हे कोरडं असं झाल्यानंतर हे सारण आपलं तयार होईल. आता हा स्टीमर आहे. या स्टीमरचं झाकण आहे हे इथे वाफवण्यासाठी ही जी जाळी आहे याला होल्स आहेत. आणि हे पाणी याप्रमाणे थोडंसं पाणी ठेवून गॅसवरती ठेवून हे उकळायचं आहे. याच्यावरती हे जाळीचं भांडं ठेवायचं आहे. एखादं सुती छान स्वच्छ कापड
थोडंसं पाण्यामध्ये बुडवून याच्यामध्ये पसरून ठेवायचे आणि मग आपण जे तयार करू मोदक, ते मोदक याच्यावरती मांडून हे झाकण लावून 10 मिनटं त्याला वाफ द्यायची मोदकांना. म्हणजे मग मोदक आपले वाफून तयार होतील. आपण जी उकड काढली होती त्या उकडीचे हे एकसारखे 21 गोल तयार केलेले आहेत मी. 21 मोदकांचा नैवेद्य आपण गणपतीला दाखवतो. आणि ही छान अशी मळून घेतलेली आहे. याच्यामध्ये गुठळ्या वगैरे बिलकुल नाही आहेत. हाताला सुद्धा ही बिलकुल चिकटत नाही आहे आणि छान चिकट अशी उकड ही तयार झालेली आहे. त्यानंतर हे सारण आहे. आंब्याचा रस, काजूचे तुकडे, ओला नारळ आणि साखर. हे सगळं छान चटका देऊन आपण हे सारण पण तयार केलेलं आहे. पोळपाट लाटणं घेऊन प्लास्टिकमध्ये ही गोळी ठेवायची आहे वरती खाली आणि नंतर लाटून याची पातळ गोल पुरी तयार करायची. ही एकसारखी लाटली गेली पाहिजे. अशी सहजासहजी ही निघून येते आणि याचा आपण मोदक तयार करणार आहोत. थोडासा ओलसर पाण्याचा हात घ्यायचा. आणि या पद्धतीने त्याला चिमटी घेऊन ही पारी तयार करायची. अशी याच्यामध्ये सारण घालायचं. सारण घातल्यानंतर या ज्या पाकळ्या आपण तयार केल्या होत्या त्या जुळून घ्यायच्या सगळ्या या पद्धतीने. आणि मग याला वरती टोक आणून हा असा मोदक आपला तयार होईल. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11.
वाव, असे हे आपले 21 मोदक तयार झाले. आता त्याचा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पाला. पैकी साजूक तुपाची धार त्या मोदकावरती सोडायची आणि प्रसाद म्हणून घट्टम करायचे. थँक्यू.